एखाद्या चित्रपटातील कहाणीसारखी घटना यवतमाळच्या अर्णी शहरात शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली। आता 2 वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणातील आरोपी ओम बुटलेवर तलवारीने हल्ला करण्यात आला। आता 2 वर्षापूर्वी अर्णी शहरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून ओम बुटले आणि दत्ता वानखडे यांनी अजय अवधूत तिगलवाड या युवकाचा खून केल्याची घटना घडली होती। सध्या दत्ता वानखडे खुनाच्या घटनेत अजूनही कारागृहात आहे। घटनेत मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात आधीपासूनच खदखद होती। अशात मृतक ओम बुटले 15 दिवसाआधी कारागृहातून जामिनावर बाहेर आला। ओमला बहुतेक आपल्याला जीवाने मारणार याची जाणीव झाल्याने पत्नीला आणि बाळाला सोबत घेऊन पुण्याला काम करण्यासाठी ट्रॅव्हल्सने जाण्याच्या तयारीत होता। तेवढ्यात त्याला हल्लेखोरांनी तलवार आणि चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले। आरोपींच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न ओम याने केला, मात्र ठोकर लागली आणि तो खाली पडला। त्याच्यावर सपासप वार करण्यात आले, त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओम बुटलेची पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर ओमला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आलं, पण उपचारादरम्यान ओम बुटलेचा मृत्यू झाला। अजय अवधूत तिगलवाड या एकुलत्या एका मुलाचे काही कारण नसताना हाकनाक बळी घेतला याची खंत मृतक अजय याचे वडील अवधूत तिगलवाड यांना होती। मुलाच्या मारेकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही या मानसिकतेतून अवधूत तिगलवाड ओमच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते। शनिवारी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हलची वाट पाहताना त्याच दरम्यान अवधूत तिगलवाड यांच्यासह 5 जणांनी ओम बुटलेवर प्राणघातक हल्ला केला। विशेष म्हणजे ज्या परिसरात ओम बुटले आणि त्याच्या साथीदाराने अजय तिगलवाड याला मारलं होतं त्याच परिसरात ओम बुटलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 आरोपींना अटक केली आहे। न्यायालयाने या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आरोपींच्या चौकशीतून पुढे येणारी माहिती महत्त्वाचं ठरणार असून अजून आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे।